भाजीचा सुगंध एकदम मस्त पैकी छान असा येतोय. भाजीचा सुगंध मस्त येतोय. अलंकार नाही आला. तर नमस्कार मंडळी, आपला प्लॅन झालाय चेंज. आपण आहे ना, आता मी एकटाच चाललो. मंडळी आज विचारच केलाय का आपण जेवायला जाऊ, तर सप्त्यामध्येच जेवायला जाऊ. तर बघूया जेवणाचा कसा काय प्रकार आहे. मंडळी तर बऱ्यापैकी निघत आहेत जेवणावरून. हे बघा, मग आपण आज जाऊ आणि जेवू. तर मंडळी चला मग जाऊ आपण गावात आणि तिथे सप्ताह कशा प्रकारे साजरा होतो तो पाहूया. यांचं मर्याचं देऊळ, मर्याचं मंदिर, बसले सर्व जेवणासाठी. आपण आलो आता. गावचं नाव काय? नाणेगाव. आपण आलो आता नाणेगाव मध्ये. तिथे आपली सर्व मंडळी आहे. आज काय आहे तुमचं इथं? सालाप्रमाणे 23 वर्ष 26 वर्ष 36 वर्ष झाले आता. किती दिवसाचा असतो? किती दिवसाचा असतो? 2 दिवसाचा, 1.5 दिवसाचा असतो. म्हणजे 24 तास तुमचा हरिनाम सप्ताह चालू असतो, बरोबर ना? आणि आजच्या दिवशी तुम्ही काला करून समाप्त करतो. काल कीर्तन झाला आणि आज काळाचा कीर्तन झाला. हो, नाही ते आम्ही रात्रभर तिथं ऐकत होतो. एक चांगलं वाटत होतं. म्हणजे आम्ही आलतो ॲक्च्युली पार्टीला, पण जो मृदुंगाचा आवाज कानावर पडतो ना, तो वेगळ्या पद्धतीचा असतो. असं आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. जेवढी पब्लिक येते तेवढ्या सर्वांना आपण जेवणाचा कार्यक्रम इथं चालू प्रत्येकाचा असतो. पुरेपूर होतं. समजा चांगलं आहे, मस्त आहे. तुम्ही जाऊ शकताय. ओके, बाहेर जाऊन एक राऊंड मारून या. एकदम मस्तपैकी छान असं सुंदर आयोजन नियोजन. जेवणाचे पदार्थ सर्व मंडळी मस्तपैकी जेवणावर बसली होती. गावकरी होती, शेजारच्या गावातली होते. त्यांच्या गावातील लोकसंख्या आहे 350, परंतु तिथे 800 लोक जेवण करतात त्या काळ्याच्या दिवशी. तर तुम्ही मंडळी बघू शकता कशा प्रकारे त्यांचा हरिनाम सप्ताह साजरा होतो आणि प्रत्येकाला जेवण्याची काल्याचं जेवण जेवण्याची इच्छा होते. तशाच प्रकारे सर्वजण इथे आलेले आहेत. तर मंडळी तुम्ही माऊलींचा सुंदर छान असा फोटो पाहिला असेल. त्यानंतर मंडळी जेवण करताना शूट घेतलं आपण. नंतर पाहिलं तर इथं होतं मस्त छान असे विनय, 2 विनय होते. सुंदर असं आयोजन केलं होतं. तिथं सर्वांचा एन्जॉय चाललेला. मला वाटलं बरं भरपूर लांब असेल, तर आता जाऊ. तर कीर्तन बरं 11ला खपते का काय? तसं नाही, कीर्तन चालू होता. हां, त्याच्यामुळे आहे ना, नंतर पण चालू होतं ना. 1 काय 7:30 वाजता होतो सकाळी. हां, ते होतं आहे ना, राहिलं. मग आता बरं जाईल. मग फेरी मारली, मग कारण जेवण आहे समजलं, तर मग जेवायला जाऊ. तिथं बनवलं, तिथं बरं ते काय परत जाऊ कधीतरी. असं हे महत्त्वाचं आहे. बरोबर, आम्ही आमचं फिरत आलतो. चांगलं आहे. आता मंडळी आपण फायनली आहे जेवायला बसलेलो. आपल्या सोबत आहे ते काका. आपलं नाव? भरत पाटरे गेरणकर, गाव? नाणेगाव. 7 दिवस असतो. हां, लॉकडाऊन आम्ही कमी केला, 7 दिवस होतो. हां ना, आता परत वाढवलं नाही. काका चांगली माहिती देत असताना त्यांनी असं सांगितलं की हा अखंड हरिनाम सप्ताहाचा वारसा 36 वर्षापासून त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेला आहे. तो युवा पिढीनेही तसाच पुढे चालू ठेवावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. तर युवा पिढीनेही त्यांना सहकार्य करावे अशी माझी इच्छा आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह अगोदर त्यांचा 7 दिवसाचा, नंतर तो लॉकडाऊन नंतर 1.5 दिवस झाला आहे, पण तो अजूनपर्यंत त्याच्यात खंड नाही, तो अखंडच चालू राहणार ही त्यांनी ग्वाही आणि खात्री दिलेली आहे. 800 लोक म्हणजे ताईंनी मला इथे वाढला आहे भात. तर नंतर दुसऱ्या ताईंनी दिला मला पाण्याचा ग्लास. काय कीर्तन? ओके, मग जेवण कधी होतं? त्याच्या आधी का नंतर? हां हां का, बरोबर. नंतर आपल्याला वाढली भातावर डाळ मस्तपैकी. मंडळी गाव पण जे बोलतात ना, ते ह्याच पद्धतीला बोलतात. जिथे तुमच्या कार्याला जेवण वाढणारे आणि जेवण बनवणारे हे आपलेच असतात.
नंतर मला ताईंनी वाढला जेवणावर पापड, तसेच दादांनी मला दिल्या 3 ते 4 जिलाब्या. तसेच पुढे या ताईंनी आपल्या ताटात वाढली भाजी. पत्रावली अशी मस्तपैकी भरली आहे. तशीच या ताईंनी आपल्या ताटामध्ये मिरच्यांची भर केली. मिरच्या म्हणजे जेवणामध्ये पाहिजेलच. जे कुठल्याही कार्याच्या जेवणातील जी मिरची असते ना, तिला चव काही वेगळीच असते. आणि पूर्ण पत्रावली आपल्या आता भरलेली आहे. आता आपल्या पत्रावलीमध्ये एकाही खंडात जागा नाही आहे. तर आपण आता चला घेऊया काळ्याच्या प्रसादाचा आस्वाद आणि आनंद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. आपण नाणे गावात गेलो असता दादांना थोडी आपल्या घनसोली गावातील श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती थोडीफार देण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी ती पुढील प्रमाणे. थांबत नाही. 6 आले आहेत आमच्या. असं आमचं गाव आहे नॉन स्टॉप. म्हणजे 6 आले आहेत ना, प्रत्येक जण 2-2 तास. आता तुम्ही समजा सकाळी 12ला चालू झाली तर तुम्ही 2ला सोडाल, पण 2ला दुसरी आली तिथं रेडी असेल. त्यांची झाल्यानंतर 4ला वेगळी. ती जी दुपारी 2 ते 4 असेल ती रात्री 2 ते 4 तीच येईल परत. म्हणजे 2-2 तासात चालतात. पण मृदुंग थांबत नाही. हा, पूर्ण 8 दिवस ती प्रथा आहे. हा, आज झाली 117-18 वर्ष झाली. तो पहिला एकाच्या घरात होता, म्हणजे एका व्यक्तीने भरवलेला. पण नंतर तो मग गावात आला. हा, मग ती गावात आल्यानंतर गावकीने घेतला तो सण, उत्सव समजा. तो प्रत्येक वेळी आता गावकी हे करत असते साजरा. पण त्यावेळेस गावातले मच्छी मटण 8 दिवस दुकानं बंद. हां, इतर वेळेस नाही. पण आपल्या इथं पण 7 दिवस होता. 7 दिवस आपल्या इथं कुठल्याच घरी असं नॉनव्हेज शिजत नाही. तिथनंतर लोक कामाला लागली. ओके, कमी मिळायला लागला. हां, मग आम्ही 3 दिवसाचा केला. आता 1.5 दिवसावरून पण बंद होणार नाही. बरोबर. आता नॉनव्हेजची दुकानं चालू असतात की बंद? गावातली खाणार पण नाही. आज डायरेक्ट उद्या. हा ना, बरं आहे. एक तेवढंच काय, गावातली लोक एकत्र जमतात. असं आपण काय दररोज नाही येत. 36 वर्ष आमच्या आधीच्या पिढीने केलेलं राखले, तसेच आम्ही राखले प्रयत्न करू. काका मगाशी बोलले की आम्ही तर हा अखंड सप्ताह चालू ठेवलाच आहे, तो चालूच राहील. पण आपल्याला युवा पिढीचीही आवश्यकता आहे. तर युवा पिढीने त्याची पूर्णपणे तयारी दाखवलेली आहे की हा सप्ताह अखंड चालू राहील. किती वर्षापासून चालू आहे आपला सप्ताह? आमचा सप्ताह 36 वर्ष, हा 36 वर्ष चालू आहे. आमचं सप्ताह 36 पूर्वजांनी चालू ठेवलाय, तर तुम्ही चालू ठेवलाय. त्याला पुढे नेताय नेते आणि असाच पुढे चालत किती नेऊन. दिवसात असतो? पहिले आमचा 2.5 दिवसाचा असायचा, 7 दिवसाचा असायचा. म्हणजे माझं लग्न झालं तिथपासून 2.5 दिवसाचा होता. नंतर मग त्यांनी आमच्या गावाल्यांनी 1.5 दिवसाचा आपला एक सामुदायिक कार्यक्रम चांगला व्हावा, एक गाव एकत्र यावं म्हणून आम्ही एक सामुदायिक कार्यक्रम करतो गावामध्ये. नाही, चांगलं आहे. जेवण वगैरे एकदम सर्व मस्त व्यवस्थित आपलेच बनवणार आहेत ना, असं आहे. आणि हे जेवण कसं जेवायला लोकांना एकत्र मला पडतो आणि येतात लोक आणि आवडतो प्रत्येकाला, असं आहे. आम्ही आलतो तिथं पार्टीला, तर ते सर्व तिथं आहेत. मी बोललो मी जाऊन येतो तिथं, आपल्याला बरं आजी जेवण घेऊ. मी जेवलो ना, आता जेवलो तर जेवलो. जोडीदार नाही आले, बोल मी एकटा जाऊन येतो. मी ठरवलं ना असं सगळे लोक सगळे एकत्र जमा करून सगळं काय हे करून समाप्त करतो. आता आमची मीटिंग बसेल. ओके, हा ना, लगेच आज का आज हे आमचे गावचे पोलीस पाटील सदस्य, आमचे ग्रामस्थ. तर ताईंनी त्यांच्या गावात जो 1.5 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह भरतो त्याची उत्तम अशी आपल्याला माहिती दिली. आता आपण जाऊया. तर मंडळी चल मग आपण निघूया आता आपल्या फार्म हाऊसकडे. मस्तपैकी जेवणाची सोय केली. डाळ भात भाजी, मिरची पापड, लोणचा, जिलेबी होती. एकदम मस्तपैकी जेवणाचं काम झालं. आणि जर संध्याकाळी आपण एन्जॉय केला असेल तर दुपारी आपण आहे ना देवाच्या कार्याचं आपण जेवण जेवलो. एक आनंद असतो मनाला का हरिनाम माणसाच्या आयुष्यात पाहिजे का. एक भक्तीचा बोला, एक मनाला आनंद देणार आहे ना, ते वाद्य असेल किंवा कीर्तन असेल, भजन असेल, त्याच्याने ना मनाला एक मंत्रमुग्ध होण्यासाठी एक संधी भेटते. तर आपण आता आहे ना नाणे गावातील अखंड हरिनाम सप्त्याच्या काळ्याचं जेवण आपण जेवून आता फार्म हाऊसवर आलेलो आहोत. तर चला आता निघण्याची तयारी करायची आपल्याला. तर चला मंडळी.
सुंदर असा नजारा आपण एक अर्धी रात्र आणि अर्धा दिवस इथं काढलेला आहे. खूप भरपूर एन्जॉय केलेला आहे. एकदम सुंदर असा घर, फार्म हाऊस, स्विमिंग पूल, किचन, जेवण बनवणारे सर्वांचे खूप खूप आभार आणि सर्वांना धन्यवाद. लेट गो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.